बटाट्याची भाजी ना सर्वांना खायला आवडते, पण एकच प्रकारची केली ना तोच प्रकार केला की तो आवडत नाही मुलांना किंवा सगळ्यांनाच. म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने आज बटाट्याची भाजी करणार आहोत. आणि ही मी 2 बटाटे घेतलेले आहेत, सोलून घेतले आहेत आणि फोडी करून घेतलेले आहेत. आता मी फोडणीची तयारी करते. आता गॅस चालू केलाय, भांडं तापत ठेवलंय, तेल पण टाकलेलं आहे. मी 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. मी आता याच्यामध्ये राई टाकते फोडणीला, जिरं टाकते, हिंग टाकते आणि कढीपत्ता टाकते मी. आता हे ढवळून घ्यायचंय पूर्ण. बटाट्याची फोडी टाकते त्याच्यामध्ये. आता मी मसाला टाकते. आपल्याला तिखटनुसार टाकायचं आहे. मी 1 चमचा टाकलाय 2 बटाट्यांना. चवीनुसार आता मीठ टाकते मी. आता हे पूर्ण ढवळून घ्यायचंय. आता हे मी चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि हे आता मी बारीक गॅसवर एकदम झाकण मारून ठेवणार आहे. बारीक गॅस केलेला आहे पूर्ण आणि मी आता झाकण मारून ठेवते त्याच्यात. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता हे ढवळून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा छानपैकी होत आहेत आणि याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे मी. हे वाफेवरच शिजते बटाटी. आता मी परत हे वाफेवर 5 मिनिटं अजून ठेवणार आहे. तर बघते शिजली आहेत काय. एवढ्या छानपैकी होत आले आहेत, मस्त झाले आहेत. मी आता बटाटी शिजली आहे का बघते. शिजली आहे, मस्तपैकी शिजली आहे बटाटी. मी आता गॅस बंद करते. थोडा वेळ आता असे परतवते मी. बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे वेगळ्या पद्धतीने. बघा, कमीत कमी साहित्य वापरून झटपट बनणारी ही बटाट्याची भाजी मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता. छान लागते, मुलं आवडीने खातील.